नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शेतीपंपांच्या वीज जोडण्या, वीज दरवाढ या प्रश्नांकडे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी वेधलं सरकारचं लक्ष. नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नव्यानं प्रस्ताव दिला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कोल्हापूर महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेत्यांमध्ये महापौरांसमोरच रंगला कलगीतुरा. गटनेते आदिल फरास आणि शारंगधर देशमुखांनी एकमेकांना वापरली अरेतुरेची भाषा. दुर्मिळ आणि वन्यजीव संरक्षित मासा विक्रीला ठेवला. फुलेवाडीतील फ्रेंडशिप फिश कंपनीवर वनविभागाची कारवाई. मृत मासा जप्त करत विक्रेता संदीप सातपुतेला घेतलं ताब्यात. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करत 8 बालकांना दिलं जीवदान. सीपीआरच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी. आणि एएस ट्रेडर्सची उपकंपनी ट्रेडविंग सोल्युशन्सचा संचालक संतोष नंदकुमार कुंभारला एलसीबीच्या पथकानं केली अटक. संशयित कुंभार 3 वर्षांहून अधिक काळ होता पसार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवीन कृषी पंपाच्या वीज जोडण्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना इतर राज्यांपेक्षा कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याबाबत आणि वीज दरवाढ रद्द करून प्रस्ताव मागे घेण्याबाबत शासनानं कोणती कारवाई केली, असे प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केलेत. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढीचा नव्यानं प्रस्ताव दिला नसल्याचं सांगितलंय. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महावितरण कंपनीकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला पाठवण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. महावितरण कंपनीनं कृषी पंपांचा जादाचा बोगस वीज वापर दाखवून आणि महसूल तुटीचं कारण पुढं करत वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे पाठवलाय. हे खरं आहे का? महावितरणनं 1 एप्रिल आणि 1 जुलै अशा 2 वेळा वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजूर करून घेतला असून ही दरवाढ परवडत नसल्यानं या दरवाढीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. तरीसुद्धा पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव महावितरणकडून करण्यात येत असल्यानं सर्वत्र नाराजी व्यक्त होत असल्याकडं आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात 4 वर्षांपासून शेतीपंपांसाठी नवीन वीज कनेक्शन जोडलं नसून कृषी पंपांना रात्री 10 तासाऐवजी 8 तास वीज पुरवठा केला जातो. तसंच महावितरण आणि इतर विद्युत कंपन्यांकडून स्थिर आकार, वहन कर, वीज शुल्क, इंधन अधिभार आणि इतर कर लावून जादा वीज दराची आकारणी केली जात असून ती इतर राज्यांच्या वीज दरापेक्षा जास्त आहे. तरी देखील महावितरण कंपनी वीज दरवाढ करीत असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. सहकारी पाणी पुरवठा संस्थांना 1 पट पाणी वापरासाठी 2 ते 3 विजेचं देयक भरावं लागत असून लघु कृषी पंप धारकांना स्थिर आकार कमी आहे. तरीसुद्धा सहकारी पाणी पुरवठा संस्थांना उच्च दाब ग्राहकांचा जादा स्थिर आकार देण्यात येतोय. हे खरंय का, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. मागील 4 वर्षांपासून नवीन कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात येत नसल्यानं राज्यभरातील शेतकरी ग्राहक नाराजी व्यक्त करतायत. नवीन कृषी पंपांचं कनेक्शन देण्याबाबत घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना इतर राज्यांपेक्षा कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याबाबत आणि वीज दरवाढ रद्द करून प्रस्ताव मागं घेण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा नवीन वीज दर वाढीचा प्रस्ताव दिला नसल्याचं स्पष्ट केलंय. महावितरण कंपनीनं दिनांक 28 मार्च 2025 रोजीच्या बहुवर्षीय वीज दर आदेशामधील त्रुटी आणि त्याचा महावितरणवर होणारा प्रतिकूल परिणाम महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निदर्शनाला आणून दिला असून आयोगानं सदर त्रुटी ग्राह्य धरून सुधारित आदेश 25 जून 2025 रोजी जारी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
आयोगाद्वारे बहुवर्षीय वीज दर आदेशाद्वारे घरगुती वर्गवारीतील 1 ते 100 युनिट्स आणि 101 ते 300 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांच्या सरासरी वीज दरात आर्थिक वर्ष 2024-25च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025-26 ते आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत घट मंजूर केली असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीनंतर आता सगळ्यांनाच जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती निवडीचे वेध लागलेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अव्वल सचिव बाबूराव आसोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी 20 मार्चपूर्वी पहिली बैठक आयोजित करून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी कराव्यात असे निर्देश दिलेत. या निर्देशानुसार आता 20 मार्चपूर्वी जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात गेल्या 1.5 महिन्यांमध्ये 8 लहान मुलांवरील आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्यात. अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. गोरगरिबांचा दवाखाना म्हणून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजेच CPRची ओळख आहे. या रुग्णालयात मागील 1.5 महिन्यांपासून आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून 8 बालकांना जीवदान देण्यात आले. यामध्ये नवजात शिशूंपासून ते 12 वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश होता. या 8ही शस्त्रक्रियांबद्दल अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि बाल शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर शिवप्रसाद हिरगुडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केसेस उद्धृत केलेल्या आहेत. त्यामध्ये जन्मलेल्या बाळापासून 12 वर्षाच्या बाळापर्यंतच्या केसेस आहेत की काही बाळांच्या मध्ये जन्मजात गुदद्वार नव्हतं, काही बाळांच्या जन्मजात पोटामध्ये गाठी होत्या, काही बाळांच्या जन्मजात अंतड्यामध्ये दोष होता. तर अशा बाळांचे ऑपरेशन्स केलेले आहेत. तसेच काही मोठ्या मुलांना अपघातामुळे पोटात इजा झाली होती, त्यांना ऑपरेशन लागले. एकतर बाळ अशा आहे की ज्याला आत्तापर्यंत मी 5 प्रकारचे ऑपरेशन करून जन्मजात त्याला ते ज्याला विविध दोष होते ते आम्ही बरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळं अशा अवघड शस्त्रक्रिया आता आम्हाला करता येतात, कारण या रुग्णालयात नवीन सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. मॉड्युलर OT, मॉड्युलर ICU अशा प्राप्त झाल्यामुळे आम्हाला आता नवीन आव्हानं घेण्यास मदत होत आहे. गारगोटीमधील 3 दिवसांच्या स्त्री जातीच्या बालकामध्ये हायड्रोकॉल्प्स हा दुर्मिळ आजार आढळून आला होता. त्याच्यामध्ये पोट फुगणं आणि बद्धकोष्ठता अशी लक्षणं आढळली होती. तपासणीनंतर योग्य ती शस्त्रक्रिया करून अडथळा दूर करण्यात आला. या बालकासह आई वडील पत्रकार बैठकीला उपस्थित होते. अन्य 7 शस्त्रक्रियासुद्धा खूपच आव्हानात्मक होत्या. इचलकरंजीतील 4 वर्षाच्या मुलीमध्ये जठर स्वतःभोवती फिरून तिढा बसण्यामुळं रक्तपुरवठा बंद होण्याचा धोका असलेला गॅस्ट्रिक व्हॉल्व्स या दुर्मिळ आजार झाला होता. या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या जीवितावरील धोका टाळण्यात यश आले. 2 वर्षाच्या मुलीच्या किडनीच्या वरील अधिवृक्क ग्रंथीमधील गाठींमुळं तिचा रक्तदाब वाढत होता. या मुलीवर सुद्धा यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. एका 1.5 वर्षाच्या मुलीमध्ये रेट्रोपेरिटोनियल म्हणजेच पोटाच्या पडद्यामागील आणि मांडीत मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. या मुलीवरील यशस्वी उपचारानंतर आता तिची प्रकृती स्थिर आहे. एका 3 वर्षाच्या मुलीमध्ये जन्मजात गुदद्वार विकृती आढळून आली होती. तिच्यावरील शस्त्रक्रियासुद्धा यशस्वी करण्यात आली आहे. एका 12 वर्षाच्या मुलामध्ये जन्मताच एनोरेटल मालफॉर्मेशन हा दोष होता. नवजात अवस्थेपासून त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यातच या मुलामध्ये हायपोपॅडीएस हा विकार आढळून आला. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. खेळत असताना एका 11 वर्षाच्या मुलाच्या पोटावर तीव्र आघात झाला होता. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये 32 आठवड्याच्या अपूर्ण गर्भावस्थेत जन्मलेल्या खूपच कमी वजनाच्या नवजात बालकावरील शस्त्रक्रिया अत्यंत क्लिष्ट होती. या बालकामध्ये डिओडनल ॲट्रेशिया सोबतच आतड्याचं मालरोटेशन आढळून आलं होतं. या बालकाला पाजलेलं दूध आतड्यांना बसलेल्या तिढ्यामुळं पुढं सरकत नव्हतं. याचं निदान झाल्यानंतर जन्माच्या 2ऱ्या दिवशी शस्त्रक्रिया यशस्वी करून या बालकाच्या जीविताला असलेला धोका टाळण्यात CPRमध्ये डॉक्टरांना यश आल्याचं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी सांगितलं.
या सर्व 8ही बालकांवरील शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात योगदान देणाऱ्या डॉक्टरांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या स्टाफचं अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी अभिनंदन केलं. या शस्त्रक्रियांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, जनरल सर्जरी विभाग प्रमुख डॉक्टर वसंत देशमुख, भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर उल्हास मिसाळ, डॉक्टर महेश्वरी जाधव, डॉक्टर नीलम खोत, डॉक्टर सागर नाईक, डॉक्टर तृप्ती पवार, डॉक्टर क्षितिजा कांबळे, डॉक्टर श्रीकांत लुनावत, डॉक्टर दिनेश बंटू, डॉक्टर ऐश्वर्या कस्तुरे आदी उपस्थित होते. आरक्षणाचा घटनात्मक हक्क संपवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येत्या 9 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध पक्ष संघटनांचा सहभाग असलेल्या आरक्षण बचाव समितीच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूरमध्ये आरक्षण बचाव समितीची बैठक पार पडली. यामध्ये आंबेडकरवादी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. डी.जी. भास्कर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अलीकडच्या काळात धनदांडगी लोक बोगस दाखले काढून आरक्षित जागांवर निवडणूक लढवत असल्याचं निदर्शनाला येतंय. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी चंदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश पाटील, गडहिंग्लज नगराध्यक्षपदासाठी महेश तुर्बतमठ, इचलकरंजी नगरपालिकेसाठी अलका स्वामी यांनी खोटे दाखले काढून निवडणूक लढवल्याचा आरोप केला. हा सरळ आरक्षण संपवण्याचा डाव असून आज राजकारण, उद्या शिक्षण आणि पुढे जाऊन नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षणावर अतिक्रमणं होत राहतील अशी भीती कांबळे यांनी व्यक्त केली. माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी याविरोधात न्यायालयीन लढाई, त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई लढणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी न्यायालयात तोडगा निघेल की नाही माहिती नाही, पण या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जसं जन आंदोलन उभं केलं तसं आंदोलन उभं करावं लागेल असं सांगितलं. या बैठकीत बाळकृष्ण गवळी, नेजचे माजी सरपंच विनोद कांबळे, देवदास कांबळे आदींनी आपल्या भावना व्यक्त करत आरक्षणावरील अतिक्रमणाविरोधातील लढा तीव्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डी.जी. भास्कर यांनी येत्या 9 मार्च रोजी आरक्षण संपवण्याच्या या षडयंत्राविरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा केली. दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाचा घटनात्मक अबाधित ठेवण्यासाठीच्या या संघर्षात सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भास्कर यांनी केलं. या बैठकीला विशाल देवकुळे, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, रमेश कांबळे, सोमनाथ घोडेराव, पांडुरंग कांबळे, भाऊ काळे, दत्ता मिसाळ, जयसिंग कांबळे, सुरेश राजशील, महेश जाधव यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरांच्या निषेधाचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकेत मांडावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अनिल घाटगे यांनी केली आहे. याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याचे महापौर आणि उपमहापौरांना 1 दिवसासाठी महानगरपालिका प्रांगणात येण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी सुद्धा ॲडव्होकेट घाटगे यांनी केली आहे. परंतु पुण्यामध्ये छत्रपतींचा पुतळा हा शाहू महाराजांना बसवावा लागला, हे दुर्भाग्य आहे. आज तुम्ही सीमा भागामध्ये जावा, अक्षरशः 1000 वस्तीचं जरी गाव असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. आणि पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शाहू महाराजांनी बसवला, तिथं शिवाजी मेमोरियल स्थापन केलं. हे पुणेकरांना पटलं नसावं असं मला वाटते. आणि म्हणून किंवा RSSने त्यांना सांगितलं का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला हार घालू नका, आणि तोच त्यांनी तैलचित्र त्यांनी नाकारलं, त्यांनी तो हार घातलेला नाही. याबद्दल मी पुणे महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, तमाम शाहूप्रेमींच्या वतीनं मी निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट, कोल्हापूरमध्ये सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचेच महापौर आलेले आहेत. माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही शाहू नगरीचे महापौर असाल तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सगळ्याच नगरसेवकांनी, 81 नगरसेवकांनी
आणि नियुक्त झालेल्या 8 नगरसेवकांनी हा शाहू महाराजांचा अपमान नाही, हा बहुजन समाजाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा अपमान आहे. यांचा निषेधाचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये करावा आणि तो पुणे महानगरपालिकेला पाठवावा. आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीसाहेब आज उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि ज्या वेळेला शिवनेरी किल्ल्यावर त्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः असताना सुद्धा मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार आचरणात आणणारे उपमुख्यमंत्री आहोत अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्यामुळं सुनेत्रा वहिनी देखील नवीन जरी असल्या तरी त्या पुण्याच्या पालकमंत्री आहेत आणि माझी अशी विनंती आहे की अशी प्रवृत्ती ही ज्या त्या वेळा ठिचली पाहिजे आणि त्यांना एक दिवस महापालिकेच्या प्रांगणामध्ये येण्याला पालकमंत्र्यांनी बंदी घालावी अशी मी आपल्या चॅनलच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो. कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरातील फ्रेंडशिप फिश कंपनीमध्ये अनुसूचित 1 मध्ये समाविष्ट असलेला दुर्मिळ शॉर्ट फिन डेव्हिल रे हा संरक्षित मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. करवीर वनपरिक्षेत्राच्या पथकानं संबंधित ठिकाणी छापा टाकून मृतावस्थेतील मासा जप्त करत सुनील विनोद सातपुते या संशयिताला ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील फ्रेंडशिप फिश कंपनीमध्ये अनुसूची 1 मधील दुर्मिळ शॉर्टफिन डेव्हिल रे हा संरक्षित वन्यजीव मासा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती करवीर वनपरिक्षेत्राच्या पथकाला मिळाली. अनुसूची 1 मधील प्रजातींची विक्री हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असल्यानं करवीर वनपरिक्षेत्राच्या पथकानं आज बुधवारी संबंधित दुकानावर छापा टाकत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मृतावस्थेतील शॉर्टफिन डेव्हिल रे हा संरक्षित वन्यजीव मासा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. वनविभागाच्या पथकानं संबंधित मासा जप्त करत हा मासा विक्रीसाठी ठेवणाऱ्या वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्रे गावातील सुनील विनोद सातपुते याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलंय. आज दिनांक 25/2/2026 रोजी सकाळी मिळालेल्या माहितीवरून मी व माझा स्टाफ फुलेवाडी येथील रिंग रोड फ्रेंडशिप फिश कंपनी येथे मोबिला मॉबलर स्पाइनटेल डेव्हिल रे हा वन्यजीव अनुसूचित 1 मधील मासा सदर दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे समजले. तो मासा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1992 जप्त करून ताब्यात घेतला. पुढील तपास चालू आहे. कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वाखालील वनपाल, वनसंरक्षक, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी तसंच मानद वन्यजीव रक्षकांच्या पथकानं ही कारवाई केली. यांत्रिकीकरणानं सगळी क्षेत्र व्यापली असताना शेती सुद्धा त्याला अपवाद नाही. मात्र वाढत्या यांत्रिकीकरणात सुद्धा अजूनही बैलांकडून शेतीची कामं करणारे शेतकरी आहेत. हे शेतकऱ्यांसाठी बैल म्हणजे त्यांच्या कुटुंबातले सदस्यच असतात. याच जिव्हाळ्यातून राधानगरी तालुक्यातील गुडाळ, कसबा तारळे, पिरळ या परिसरातील शेतकरी माघ एकादशी नंतर येणाऱ्या सोमवारी कुरकलीच्या घोडेश्वराच्या दर्शनासाठी सहकुटुंब बैलगाडीतून जातात. सध्या वाहनांची सोय असताना सुद्धा इथले शेतकरी गेल्या अनेक पिढ्यांनी ही परंपरा आज सुद्धा जपतायत. शेतकरी त्यांच्या घरादारातल्या समृद्धीचं श्रेय त्याच्यासोबत राबणाऱ्या पशुधनाला देत असतो. खास करून शेतीतली सगळी कष्टाची कामं करणाऱ्या बैलांशी त्याचा वेगळाच जिव्हाळा असतो. आज अनेक शेतकऱ्यांच्याकडच्या बैलांची जागा यंत्रांनी घेतली असली तरी काही शेतकरी अजूनही बैलांच्या मदतीनंच शेती करतात. शेतकरी या बैलांबद्दल कृतज्ञतासुद्धा व्यक्त करतात. याच कृतज्ञतेच्या भावनेतून राधानगरी तालुक्यातील पिरळ, कसबा तारळे, गुडाळ परिसरातील शेतकरी आपल्या कुटुंबियांसह बैलगाडीतूनच माघी एकादशीनंतर येणाऱ्या सोमवारी कुरुकलीच्या घोडेश्वराच्या दर्शनासाठी जातात. ऊस तोडणी ओढणीचं काम संपल्यानंतर शेतामध्ये राबणाऱ्या बैलांना थोडीशी उसंत मिळावी, घोडेश्वराबद्दलचा श्रद्धाभाव व्यक्त करावा या उद्देशानं सुरू झालेली ही परंपरा आज प्रत्येकाकडे दुचाकी, चारचाकी वाहनांची सोय असताना सुद्धा जपली जाते हे विशेष. गुडाळ, पिरळ, पंचकृषीतली सर्वसामान्य कुटुंबातील सगळे शेतकरी आहे. हे नाद आहे आणि ह्यो सर्वसामान्यांचा नाद आहे. आणि शेती ही बैलांच्याशिवाय होऊ शकत नाही. शेती बैलांच्याशिवाय होऊ शकत नाही आणि ही पिढ्यान आलेला आम्ही परंपरा ही चालवायला. आता किती बैल जोड्या आता निघाल्यात? तरी 20-25.
25 बैलजोड्या आहेत, 10 घोडागाडी आहेत, त्यात मैदानची जोडी आहे, शेताची जोडी आहे, असे सर्व मिळून आम्ही निघालेलो आहे देवाला. नेमक्या कोणत्या तिथीला किंवा कधी जाते? माघवारी झाल्यानंतर कुठलाही एक सोमवार मंगळवार करून जातोय. तिथं गेल्यानंतर काय असतं? काय नाही, देवाला उद्या काय असेल ते देवाचा मानपान करायचा आणि आज जाऊन वस्ती राहायची, उद्या दुपारी निघायची. माघी एकादशी नंतरच्या सोमवारी कुटुंब कबिल्यासह शेतकरी बैलगाडीतून घोडेश्वर देवाच्या दर्शनासाठी जातात. मंगळवारी कोंबड्याची जत्रा करून स्वतःसह पशुधनाचाही श्रमपरिहार करून परत आपल्या गावी येतात. संस्थान काळापासून ही परंपरा सुरू आहे. काळ बदलला तरी अभिमानास्पद परंपरा जपत कृषी संस्कृतीशी असलेली नाळ घट्ट ठेवण्यासह यंत्रांच्या वेगाबरोबर परंपरा हरवू नये यासाठीची या परिसरातील शेतकऱ्यांची ही धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात CPRमध्ये येत्या 2-3 महिन्यात रोबोटिक सर्जरी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि IVF सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. CPRचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी ही माहिती दिली आहे. आपल्याकडं रोबोटिक सर्जरी हे पण सँक्शन झाले आहे व पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये आपण रोबोटिक सर्जरीसुद्धा आपण चालू करून देत आहोत. तसेच आपल्याकडे जे आहे ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट जे आहे ते शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमच आपण जे आहे ते आपल्याकडं पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण चालू करून देणार आहोत. तर तसेच IVF सेंटर जे आहे ते पण आपल्या इथं पुढील 3 महिन्यामध्ये चालू होत आहेत. तर ह्या सर्व जे आहेत सुविधा आपल्याकडे आपण चालू करत आहोत, जेणेकरून की पेशंट जे आहेत इथून पुढे पुणे व मुंबई येथे त्यांना जाण्याची गरज नाही. आपणच जे आहे ते अत्याधुनिक व सर्व सुविधांनी उपलब्ध असले आपले CPR रुग्णालय जे आहे ते करत आहोत. व यामध्ये जे आहे ते आपले माननीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या ह्या सर्व जे आहे ते अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत ते उपलब्ध होत आहेत. इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गावामध्ये महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी घराची तोडफोड करण्यासह पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 53 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. याच अनुषंगानं आज संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आलेत ते गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली. कबनूरमध्ये महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून गेल्या 2 दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या अवमान प्रकरणावरून संतापलेल्या जमावानं बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांवर दगडफेक करण्यासह संशयित महिलेच्या घराची तोडफोड केली होती. या प्रकरणी 53 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाई विरोधात इचलकरंजी आणि परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दाखल गुन्ह्यांची माहिती शासनाकडे पाठवली जाईल, त्यावर शासनाकडूनच निर्णय घेतला जाईल असं सांगत कबनूर चौकातील बेकायदेशीर झेंड्याबाबत कारवाई सुरू असून कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन केलं. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोपर्यंत बेकायदेशीर झेंडा निघत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या दरवाजातून जाणार नाही असा पवित्रा घेतला होता. यावेळी गजानन महाराज गुरुजी यांच्यासह समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, येणारा उरूस साजरा करू न देण्याचा इशारा यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कबनूर चौकासह शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, DYSP विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. कागलमधून जाणाऱ्या राज्यमार्गावरील नियोजनाबाबत कागल नगर परिषदेच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी येळगुड ते निढोरी राज्यमार्ग क्रमांक 155 या 72 किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गाचा कागल शहरातून जाणारा भाग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीचे अधिकारी आणि कागल नगर परिषद प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत येळगुड ते निढोरी या कागल शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या, गटर बांधकाम, 12 मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता करणं, महावितरणच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणं तसंच वाहतूक नियमाबाबत नियोजन करणं याबाबतही चर्चा करण्यात आली.
कागलमधील रस्त्यालगतच्या अतिक्रमणांबाबत नगरपालिका पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून रस्ता मार्गाचा आराखडा निश्चित करून क्षेत्रफळानुसार दुतर्फा खुणा करण्यात येणार आहेत. रस्ता कामादरम्यान बाधित होणाऱ्या घरांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता एकेरी मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या राज्यमार्गाचा मौजे सांगाव ते कागल हद्दीतील सांगाव नाकापर्यंतचा भाग पूर्ण झाला असून सांगाव नाका ते बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतचा कॉन्क्रीट रस्ता 3 टप्प्यात करण्यात येणार आहे. काम सुरू असताना एसटी वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आलं असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी केलंय. सध्या राज्य मार्गाचं काम चालू आहे. त्या अनुषंगाने कागल सांगाव या मार्गावर वाहतुकीमध्ये अंशतः बदल केलेला आहे. इचलकरंजी मार्गाकडे जाणाऱ्या बसेस याच्या कागलमधून ठाकरे चौकातून जात असताना बिरदेव मंदिर मार्गे जातील आणि त्या पुन्हा कसारेवाडीतून पुन्हा गहिनीनाथ नगरपर्यंत जातील व तिथून इचलकरंजी मार्ग कंटिन्यू करतील. आणि येणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या नवीन वसाहत जुनी वसाहत करून बिरदेव मंदिर मार्गे पुन्हा ठाकरे चौकातून बसस्थानकाकडे येतील. सदरचा हा मार्ग बदल हा तात्पुरता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेला आहे. तरी सर्व प्रवासी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की सदरच्या वाहतुकीकरता कृपया सहकार्य करावे. धन्यवाद. या बैठकीला MSIDCचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रीशल मलकूड, सतीश चौगुले, अभियंता अर्जुन बिरादार, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, भैया माने, चंद्रकांत गवळी, वीज वितरणचे A आळवेकर, अभिजित चव्हाण, पोलीस निरीक्षक BS पाटील, अरुण लाड, सुनील पाटील यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरातील राजारामपुरीतील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 3 गटात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी ही स्पर्धा ही विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येकानं स्पर्धेत स्वयंप्रेरणेनं भाग घ्यावा असं आवाहन केलं. कोल्हापुरातील राजारामपुरीतील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा क्लासमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी वर्षभर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन स्पर्धा आणि प्रकल्प आयोजनामागचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थी दशेमध्येच प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धेत भाग घेऊन आपलं कौशल्य आणि कला व्यक्त करण्याची संधी मिळावी या हेतूनं विद्यालंकार क्लासेसमध्ये स्पर्धा, प्रकल्प आणि व्याख्यानमालांचं आयोजन केलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्पर्धेत सर्वांनाच यश मिळेल असं नसतं, पण स्पर्धेतील सहभाग सातत्यानं ठेवल्यास एक दिवस आपणही विजयी व्हाल असा आशावाद प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी व्यक्त केला. त्यानंतर क्लासच्या संचालिका नंदिनी सावंत यांनी अहवाल वाचन केलं. आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा ही अनिवार्य असून दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. त्यामुळे स्पर्धेत भाग घेऊन सकारात्मक मानसिकता तयार करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केलं. याप्रसंगी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या क्लासमधील विद्यार्थी दिव्यांशी पाटील, मृण्मयी करंदीकर, कल्याणी चव्हाण, मृण्मयी सरवदे, आदिती कुरणे आणि पृथ्वीराज मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक नितीन कुरणे, प्राध्यापक तुषार पाटील, प्राध्यापक युवराज ठाणे, सिमरन सय्यद, मेधा बाचणकर, अरुणा मोरे, नम्रता रावळ, अंजली भगत, सुरेखा पाटील, संपदा पेटकर आदी उपस्थित होते. कागलमध्ये शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता ऐतिहासिक गैबी चौकात पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा संपन्न होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमनदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्याचे अध्यक्ष आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कागलमध्ये शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता ऐतिहासिक गैबी चौकात पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा संपन्न होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमनदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्याचे अध्यक्ष आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या मेळाव्याला महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कर्नाटकचे माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले, माजी मंत्री वीरकुमार पाटील, अखिलेश राजे घाटगे, उद्योगपती उत्तम पाटील, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आणि पूज्य भंते करुणानंद यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून गौतम बुद्ध यांच्या शांतता आणि समतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती रमेश रत्नाकर यांनी दिली. यावेळी दलित महासंघाचे बळवंतराव माने, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, नगरसेवक उमेश सावंत, योगेश दाभाडे, विवेक लोटे आदींनी मनोगत व्यक्त केली. धम्म प्रचार प्रसारासाठी कार्यरत असलेले बौद्धाचार्य बबलू कांबळे यांचा यावेळी सत्कार करून त्यांना धम्मरथ प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई आयकर विभागाचे सह आयुक्त बाबासाहेब भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते धम्मा कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर महापालिकेत सत्ता स्थापन होऊन अजून एक महिना व्हायचा आहे. तोच सत्ताधारी महायुतीतील कारभाऱ्यांमध्ये अरेतुरेची भाषा सुरू झाली आहे. मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांमध्ये महापौरांसमोर शाब्दिक खडाजंगी उडाली. महापौरांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद शमला असला तरी शहरात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत स्वच्छता मोहीम आणि अतिक्रमण हटाव कारवाईच्या अनुषंगानं महापौर रूपाराणी निकम यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास उपस्थित होते. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच फरास यांनी इतर विषय मांडायला सुरुवात केली. त्यावर देशमुख यांनी एकाच विषयावर बोला असा टोला लगावताच वातावरण तापलं. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. फरास यांनी आम्हीही निवडून आलो आहोत, महापौरांच्या परवानगीनेच बोलत आहोत असं प्रत्युत्तर देत बेकायदेशीर अतिक्रमण हटवताना पुनर्वसनाचाही विचार करावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी टेबल आपटत संताप व्यक्त केला. त्यामुळं काही क्षणांसाठी वातावरण पूर्णतः तंग झालं. दोघांमधील शाब्दिक वाद अरेतुरेपर्यंत पोहोचून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं बघून महापौर रूपाराणी निकम यांनी कडक भूमिका घेत दोघांनाही या विषयावर एक शब्दही नको असा इशारा देत वादावर पडदा टाकला. ऐका, सगळ्या अधिकारांसमोर आपण मांडतोय. बस आता एकही शब्द नको कोणाचा, एकही शब्द नको. या बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, सभागृह नेते मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे तसंच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वादग्रस्त आर्थिक फसवणूक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत फरार संचालकाला अटक केली आहे. संतोष नंदकुमार कुंभार असं त्याचं नाव असून तो एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स LLP या कंपनीची उपकंपनी असलेल्या ट्रेडविंग सोल्युशन लिमिटेडचा संचालक होता. तब्बल 3 वर्षाहून अधिक काळ तो पोलिसांना गुंगारा देत होता. कोल्हापूर जिल्ह्यातील वादग्रस्त आर्थिक फसवणूक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत फरार संचालकाला अटक केली आहे. एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स LLP या कंपनीची उपकंपनी असलेल्या ट्रेडविंग सोल्युशन्स लिमिटेडचा तब्बल 3 वर्षांहून अधिक काळ पसार असलेला संचालक संतोष नंदकुमार कुंभार याला सांगली जिल्ह्यातील पलूस इथून अटक करण्यात आली आहे. एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना विविध आमिषं दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम भरण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी गुंतवणूकदारांना आवश्यक तो परतावा न देता कंपनीचे संचालक गायब झाले होते. या प्रकरणी गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात 2022 साली गुन्हा नोंदवण्यात आलाय. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण 20 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात मूळ दोषारोपपत्र आणि पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 3 संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून काही संशयित अद्याप पसार आहेत. एएसची उपकंपनी ट्रेडविंग सोल्युशन्सचा संचालक संतोष कुंभार हा गुन्हा दाखल झाल्यापासून 3 वर्ष 2 महिने 27 दिवस फरार होता.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे 24 फेब्रुवारीला पलूस त्याला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, राजू येडगे आणि संजय हुंबे यांनी ही कारवाई केली. कागलमधील सीमा तपासणी नाक्याच्या धोकादायक वळणावर असलेल्या अपघातात सोनगे इथला रामदास रंगराव पाटील हा तरुण जखमी झाला होता. कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलच्या सीमा तपासणी नाक्याजवळचं विचित्र वळण अपघातांना निमंत्रण देतंय. सोमवारी याच वळणावर चारचाकी आणि दुचाकीची धडक झाली होती. या अपघातात सोनगे इथला रामदास रंगराव पाटील हा तरुण जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या अपघातामुळं सीमा तपासणी नाक्यावरील हे धोकादायक वळण पुन्हा चर्चेत आलंय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हे धोकादायक वळण काढावं अशी मागणी होतीये. कागल सीमा तपासणी नाक्याजवळच्या धोकादायक वळणानं 3 दिवसात 2 बळी घेतलेत. सोमवारचा अपघात ताजा असतानाच आज सकाळी भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात हेरले इथले आणि अंबप प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक शब्बीर देसाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले मोहम्मद खतीब जखमी झालेत. कागल सीमा तपासणी नाक्यावरील धोकादायक वळणावर सोमवारी झालेल्या अपघातातील जखमीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात ताजा असतानाच आज याच वळणावर दुचाकीला भरधाव ट्रकनं ठोकरलं. या अपघातात अंबप इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत असलेले हेरले इथले शब्बीर देसाई यांचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. पाठीमागं बसलेले मोहम्मद खतीब जखमी झालेत. वारंवार अपघात होत असल्यानं आजच्या अपघातानंतर वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. पोलिसांनी बॅरिगेट लावून या ठिकाणी वाहतूक सीमा तपासणी नाक्याकडे वळवली. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कागल शहर प्रमुख अजित मोडेकर आणि अन्य कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत सुरक्षा रक्षकांची केबिन उलथून टाकत खुर्च्या रस्त्यावर फेकल्या. कार्यकर्त्यांनी नाक्यावरील वाहन तपासणी सुद्धा बंद पाडली. अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक चालक ट्रक जागीच सोडून पसार झालाय. कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव जमादार या प्रकरणी अधिक तपास करतायत. मयत शब्बीर देसाई यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. पन्हाळा तालुक्यातील गिरोली इथं लागलेल्या आगीत अमर उत्तम कदम यांच्या मालकीच्या 850 लाकडी मधपेट्या जळून खाक झाल्यात. यामध्ये कदम यांचं सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय. कोडोली पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील गिरोलीतील पठार नावाच्या परिसरात सुरेश नेमा कांबळे यांची शेतजमीन आहे. त्यांनी भर दुपारी त्यांच्या शेतातील गवताला आग लावली. ही आग वेगानं पसरून कांबळे यांच्या शेजारच्या अमर कदम यांच्या शेतामध्ये पोहोचली. यामध्ये कदम यांच्या शेतात मध संकलनासाठी ठेवलेल्या 850 मध पेट्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. रस्त्याकडेच्या झाडांचं सुद्धा आगीमध्ये नुकसान झालंय. गिरोलीचे पोलीस पाटील मोहन कदम यांनी पाण्याचा टँकर घेऊन स्थानिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणली. ही आग रोखण्यात यश आलं नसतं तर कदम यांच्या शेताशेजारील पेट्रोल पंप आणि जनावरांच्या गोठ्यापर्यंत आग पोहोचून मोठा अनर्थ घडला असता. अमर कदम यांनी मध संकलनासाठी ठेवलेल्या सुमारे 850 मधपेट्या जळून खाक झाल्यानं त्यांचं सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय. वाडी रत्नागिरीच्या तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना शाहपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारवाईत त्यांच्याकडून 45,000 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलंय. 7 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकामध्ये नांदारीकडे जाणाऱ्या गाडीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 45,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र लंपास केलं होतं. या प्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील नांदगावच्या कमल शशिकांत कांबळे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत जयसिंगपूरमधील सुभान रियाज रोहिले आणि अरमान अजित बैरागदार या दोघा संशयितांना ताब्यात घेतलं.
त्यांनी कमल कांबळे यांच्याकडील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली शहाजी पाटील, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, कृष्णात पाटील, रवी आंबेकर, महेश पाटील, सनीराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील आणि गुन्हे शोध पथकानं ही कारवाई केली. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज बुधवारी सकाळी अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीला आलाय. शहरातील जागृतीनगरमधील विशाल राजू वडर या नराधमाने एका 5 वर्ष वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय. पीडितेच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलिसांनी विकृत मनोवृत्तीच्या विशाल वडर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील यशवंत गृहनिर्माण संस्थेला जागा मिळावी यासाठी बहुजन परिवर्तन पार्टी प्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीनं गेल्या 12 वर्षापासून पाठपुरावा करण्यात येतोय. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याची दखल घेतली जात नसल्यामुळं बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीनं सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. बाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील बहुजन परिवर्तन पार्टी प्रणीत महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती गेल्या 12 वर्षांपासून यशवंत गृहनिर्माण संस्थेला जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करतेय. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मागणीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे बहुजन परिवर्तन पार्टीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाच्या माध्यमातून यशवंत गृहनिर्माण संस्थेला जागा मिळावी या मागणीसह मागासवर्गीय वसतिगृह तसंच शासनाच्या जागेवर सुरू असलेल्या बांधकामाकडे लक्ष वेधण्यात येतंय. या उपोषणात बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव नाईक, महिला अध्यक्षा मनीषा नाईक, गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन दादा जगताप यांच्यासह सदस्य सहभागी झालेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या 26 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत सुमारे 150 अर्ज दाखल झाले असून कोल्हापुरातून 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील यांनी ही माहिती दिली आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही वकिलांची नोंदणी, शिस्तभंग कारवाई तसंच व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी कार्य करणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या 23 जागांसाठी 24 मार्चला मतदान होणार आहे. उद्या 26 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. आजपर्यंत 150 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. कोल्हापुरातून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे विद्यमान संचालक ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्यासह कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन चे माजी अध्यक्ष अजित मोहिते, रणजित गावडे, सर्जेराव खोत तसंच इंद्रजित कांबळे, शैलजा चव्हाण या 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आणि आता 24 मार्चला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये एकूण 25 सदस्य बार काउन्सिलवर निवडून द्यायचे असतात. तर यावेळेला प्रथमच महिलांच्यासाठी आरक्षण ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने, माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यानुसार 25 पैकी 7 ज्या जागा आहेत त्या महिलांच्यासाठी आरक्षित असणार आहेत. त्या आरक्षित जागेपैकी 2 जागा स्वीकृत म्हणून निवडण्यात येणार आहेत आणि उर्वरित 23 जागा ज्या आहेत त्यापैकी 5 महिला निवडून येणार आहेत आणि 18 जनरलमधून म्हणजे शक्यतो पुरुष निवडून येतील. अशा पद्धतीनं 23 जागांच्यासाठी मतदान होणार आहे. हे मतदान प्रेफरन्शियल पद्धतीनं मतदान होत असतं की आपण जसं विधान परिषदेला मतदान होतं आहे की पहिला नंबर पहिल्या प्रेफरन्सचं मत, दुसऱ्या प्रेफरन्सचं मत अशी जी मतं प्रेफरन्सनं देतो त्याप्रमाणे 23 प्रेफरन्सपर्यंत आपल्याला मतं देता येणार आहेत. बॅलेट पेपर एकच असल्यामुळं महिलांच्यासाठी स्वतंत्र बॅलेट पेपर नाही. त्यामुळं जे काही प्रेफरन्स द्यायचे आहेत ते प्रेफरन्स 1 ते 23 महिला आणि पुरुष दोन्हींच्यासाठी म्हणून द्यायचे आहेत. त्यामधून 18 जनरलमधून निवडून येतील आणि 5 महिला निवडून येणार आहेत. ही निवडणूक जी आहे ती 24 मार्चला होणार आहे. त्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून आजपर्यंत तरी 7 उमेदवार म्हणजे 5 पुरुष आणि 2 महिला उमेदवार अर्ज भरत असल्याचे निदर्शनात येत आहे आणि साधारणपणानं 7 उमेदवार कोल्हापुरातून होतील असं दिसून येत आहे. त्याचबरोबर आपले जे खंडपीठाचं क्षेत्र आहे कोल्हापूरचे 6 जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यामधून साधारणपणाने 3 महिला उमेदवार होतील आणि साधारण 12 ते 14
पुरुष उमेदवार होतील असं एकंदरीत चित्र समोर दिसून येते. बार काउन्सिलमध्ये एकूण 25 सदस्य असून 23 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित 2 जागांसाठी स्वीकृत पद्धतीनं महिला संचालकांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे 2 लाख मतदार पात्र आहेत. 24 मार्चला मतदान झाल्यानंतर 7 दिवसांनी निकाल जाहीर होणार असल्याचं ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शेतीपंपांच्या वीज जोडण्या, वीज दरवाढ या प्रश्नांकडे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी वेधलं सरकारचं लक्ष. नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नव्यानं प्रस्ताव दिला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कोल्हापूर महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेत्यांमध्ये महापौरांसमोरच रंगला कलगीतुरा. गटनेते आदिल फरास आणि शारंगधर देशमुखांनी एकमेकांना वापरली अरेतुरेची भाषा. दुर्मिळ आणि वन्यजीव संरक्षित मासा विक्रीला ठेवला. फुलेवाडीतील फ्रेंडशिप फिश कंपनीवर वनविभागाची कारवाई. मृत मासा जप्त करत विक्रेता संदीप सातपुतेला घेतलं ताब्यात. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करत 8 बालकांना दिलं जीवदान. सीपीआरच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी. आणि एएस ट्रेडर्सची उपकंपनी ट्रेडविंग सोल्युशन्सचा संचालक संतोष नंदकुमार कुंभारला एलसीबीच्या पथकानं केली अटक. संशयित कुंभार 3 वर्षांहून अधिक काळ होता पसार. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.